मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल जोगेश्वरी ग्राफिक्सवर। मित्रांनो, आपण धम्मचक्र परिवर्तन दिन या निमित्त बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत। आणि त्याआधी मित्रांनो, जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। आणि हो मित्रांनो, टेलिग्रामला सुद्धा जॉईन करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। तर यावर आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो आणि त्याचं जे मटेरियल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच आहे आणि त्याचा पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर कोणीही व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड हा नक्की सापडेल आणि मटेरियल एक्सट्रॅक्ट करायला कुठलाही त्रास होणार नाही। तर मित्रांनो, हे थंबनेल आहे, बघू शकता तुम्ही। थंबनेलनुसार तुम्हाला कळलंच असेल की बॅनर कसं झालेलं आहे। तर बॅनरसुद्धा बघू शकता आपण। बॅनर हे अतिशय छान झालेलं आहे। धम्मचक्र परिवर्तन दिन हे बॅनर आपण कसं बनवलं आहे चला बघूया आता पिक्सल लॅबमध्ये। तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे सिम्पली ते आपण रोटेट करून त्याची कॅनव्हासची जी साईज आहे ती नेहमीप्रमाणेच आपली 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण सिलेक्ट करून घेतली आहे। आणि ते सिलेक्ट झाल्यानंतर डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे हे सिम्पली इथनं आपण डिलीट करून घ्यायचं आहे। आणि मी जे तुम्हाला मटेरियल दिलं आहे आणि जिथे तुम्ही ते एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेलं आहे त्या फोल्डरमधनं या बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। आणि ते सिलेक्ट करून त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100% करून लेअर पॅनलमध्ये जाऊन त्या बॅकग्राऊंडला आपल्याला इथनं लॉक करायचं आहे। तर हीच प्रोसेस आहे मित्रांनो प्रत्येक बॅनरची। तर तुम्हाला ती माहीतच असेल, तर प्रत्येक लेअरला ही तुम्ही लॉक करत चला आणि स्टेप बाय स्टेप ज्या स्टेपमध्ये मी तुम्हाला लेअर्स दिलेले आहेत त्या स्टेपमध्ये तुम्ही प्रत्येक लेअर ॲड करून ती लॉक करत चला, जेणेकरून तुमचं बॅनर हे लवकरात लवकर कंप्लीट होईल। आणि मित्रांनो, PNG मटेरियलसोबत आपण इथं PLPसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला बॅनर एडिट करायला किंवा बॅनर बनवायला वेळ लागणार नाही। तर 2 मिनिटाच्या आत मित्रांनो तुमचं हे बॅनर तयार होऊन जाईल। तर सिम्पली इथनं आपल्याला दोन्ही डाउनलोड करून घ्यायचं आहेत, PLP आणि PNG। आणि तुम्हाला हवं असलेलं बॅनर आणि जसं बॅनर हवं असेल तसं तुम्ही ते एडिट करू शकता। मित्रांनो, आपण हे बाबासाहेबांची इमेज आणि हे जे आहे ते सर्व कॉम्बोमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून ते अरेंज करायला तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही। तर टेक्स्ट पण जो दिलेला आहे पण तो सिंपल दिलेला आहे मित्रांनो, त्यात तसा कुठलाही असा इफेक्ट वगैरे वापरलेला नाही आहे। जितकं जमेल तितकं सोप्या पद्धतीने बॅनर एडिट करायचा आपण प्रयत्न करत असतो। काही जणांना ते आवडतं, काही जणांना नाही आवडत, पण प्रत्येकांना इफेक्ट देणे किंवा कुठल्या ॲपचा वापर कसा करणे हे माहीत नसतं किंवा ते जमत नाही। त्यामुळे सिम्पली बॅनर सिम्पल असलं तर ते प्रत्येकाला जमेल अशी माझे हे आहे। तर सर्व टेक्स्ट आपण इथं रेडी करून ठेवलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता। अरेंज करायची तुम्हाला कुठलीही गरज नाही आहे। मित्रांनो, जर बॅनर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत ते नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही बॅनर एडिट करायला जमेल। मित्रांनो, दसऱ्याचे पण बॅनर आपण बनवलेले आहेत मित्रांनो, 2-3 असे बॅनर्स आहेत विजयादशमीचे। तर ते सुद्धा बघा तुम्ही, प्लेलिस्टमध्ये ते सुद्धा आहेत। तर PLP फाईलमध्ये हा फोटो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे, त्याच्या जागी तुमचा फोटो टाकायचा आहे। आणि यांचं जे नाव आहे ते सुद्धा तुम्हाला PLPमध्ये एडिट करता येईल। ती सुद्धा एडिटेबल आहेत आणि फॉन्टसुद्धा सिम्पल आहेत, जेणेकरून ते प्रत्येकाकडे अवेलेबल असतात।
तर अशा पद्धतीने मित्रांनो लेयर्स ॲड झाल्यानंतर इथनं आपण बॅनर सिम्पली सेव्ह करून घेणार आहोत आणि त्याची क्वालिटी अगोदर अल्ट्रा करून घ्यायची आहे आणि ते इथनं सेव्ह करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बॅनर जास्त MBमध्ये सेव्ह होतं आणि ते पिक्सेलेट होत नाही. आणि अजून याचे पिक्सल्स आणि क्लिअरिटी वाढवण्यासाठी मित्रांनो AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपण हे बॅनर घेऊन जाणार आहोत आणि तिथं हे बॅनर सिलेक्ट करून आपल्याला सिम्पली त्याची जी हे क्लिअरिटी आहे ती वाढवायची आहे. तर दसऱ्याचं मित्रांनो हे बॅनर आहे, हे सुद्धा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि इन्फिनिटी फॉन्ट्स याचं जे बंडल आहे 20+ इन्फिनिटी फॉन्ट्स आहे ते सुद्धा आपण इथं प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हा तो व्हिडिओ आहे, हा सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो अशाच एडिटिंगसाठी आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.